सांगली सातारा विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम मोठ्या फरकाने निवडून येणार असल्याचा विश्वास जतचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला। सांगली जिल्हा परिषदेचे 8 सदस्य आणि 1 सभापती हे मतदान करण्यासाठी आज अप्पर तहसील कार्यालय येथे आले असता त्यांना भेटण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर सांगलीत आले होते। मागच्या काही काळात महायुतीतील असंतोषाबाबत विचारले असता ते म्हणाले की घरात रुसवे फुगवे असतातच, ते जिवंतपणाचे लक्षण आहे। काही वैचारिक विषय होते ते वरच्या लेवलला मिटवले आहेत। कोणताही वादविवाद या क्षणाला महायुतीमध्ये नाही, तर बाकी इतरही काही लोक भाजपच्या विकासाच्या अजेंड्यासोबत येण्याच्या विचारात आहेत। त्यामुळे आता महायुतीचा उमेदवार मोठ्या फरकाने या मतदारसंघातून निवडून जाणार यात काही शंका नाही। 1,00,000% आमचा उमेदवार विजय होणार असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे। तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला अभयसिंह जगताप यांना बळीचा बकरा बनवलाय असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर केलेला आहे। कारण या जागेवर विजय मिळवण्याची शक्यता असती तर त्यांनी त्यांच्या मुलालाच उभे केले नसते का असा सवालही त्यांनी यावेळी केला। वातावरण निर्मिती करण्यासाठी त्यांना अशी ऍक्टिंग करावी लागते असा टोलाही आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी मारला। आणि या निवडणुकीमध्ये महायुती एक संधपणे माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये लढती आहे। अत्यंत ताकदीनं महायुती धैर्यशील दादा कदम हे जे उमेदवार आहेत यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे। माननीय चंद्रकांत दादा, माननीय जयकुमार गोरे भाऊ, माननीय शिवेंद्र बाबा महाराज, माननीय मकरंद भाऊ आणि शिवसेनेचे मंत्री हे सगळे आणि इथले सगळे प्रतिनिधी दोन्ही जिल्ह्यातले ताकदीनं उमेदवाराच्या पाठीशी उभे आहेत। त्यामुळे खूप चांगल्या फरकानं आमचे उमेदवार निवडून येतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। जिल्हा परिषदेच्या सातारा असो किंवा यामध्ये महायुतीमध्ये बरेच रुसवे फुगले, या इलेक्शनच्या निमित्तानं सगळे रुसवे घरामध्ये रुसवे फुगे असतात, हे जिवंतपणाचं लक्षण आहे। वैचारिक वाद विवाद असणं आणि तो एका क्षणाला आल्याच्या नंतर मिटणं हे चांगलं लक्षण आहे। त्यामुळं काही वैचारिक विषय होते ते वरच्या लेवलला मिटलेले आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून। त्यामुळं कुठलाही वादविवाद महायुतीमध्ये आज या क्षणाला नाही। आणि इतर पण मंडळी बरेच हे भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या अजेंड्याच्या सोबत येण्याचा विचार करते असं एकत्रित ऐकिवात आहे। महायुतीचा उमेदवार विजयी होईल असं वाटतं का? 1,00,000% आता वाटायचं काय आहे। महाविकास आघाडीने सुद्धा एका कार्यकर्त्यानं उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता, मात्र काही काळानंतर तो मागे घेतला। कसं मुळामध्ये तुम्ही समजून घ्या, जयंत पाटील हा बळीचा बकरा बनवतो कोणालाही। जयंत पाटलाला वाटत नाही का त्याच्या पोराला आमदार करावं? जर ही निवडणूक जिंकणार असतील मग पोरालाच दिला असताना त्याने दुसऱ्याला कशाला देईल? त्या बिचाऱ्याला बळीचा बकरा बनवलाय जगतापांना। तुम्ही स्वतः घरातच द्यायची ना उमेदवारी, त्याला लॉन्च करायचं आहे। आणि आता 29 पर्यंत दुसरी कुठली निवडणूक नाही, परंतु त्याला माहीत आहे की त्यांच्या जवळची पण लोक फुटणार आहेत। त्यामुळं ते ह्या भानगडीत पडत नाही, परंतु वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांना ॲक्टिंग करावी लागते। ह्याला जाऊन भेटलं काहीतरी पुडी सोडायची, काहीतरी पुचकं बोलायचं, वादविवाद निर्माण होईल असं नाराजासारखी भूमिका मांडायची, हे त्यांनी गेल्या 8 दिवसामध्ये केलं। पण भाजप पूर्णपणे आणि महायुती माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत आहे, हे तुम्हाला आता 22 तारखेला निकालातून कळेल। महाविकास आघाडीची मतं फुटतील असं वाटतं का? तुम्हाला काय वाटतंय? कालचं प्रकरण पाहता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे काय काय होते। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।